हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार। तर आज ना लग्नाचे ब्लाऊज मी स्टिच केलेले होते, तसे तर आता रोजच चाललेत लग्नाचे ब्लाऊज। तर हा ब्लाऊज वर्कचा ब्लाऊज होता, म्हटलं तुम्हाला दाखवावा। आता काय होतं की नवीन काही कस्टमर असतील, त्यांना काही त्यातलं थोडंफार ब्लाऊजचं नॉलेज नसेल ना, असे कस्टमर काय म्हणतात की वर्कचं ब्लाऊज शिवायला काय वेळ लागतो, वर्कचं ब्लाऊजचं काय असं डिझाईन काय करायची नसते, मग काय वेळ लागतो। पण बघा, अशा पद्धतीचं जर वर्क असेल तर फुल ह्याच्यामध्ये ना वर्क होतं। हे वर्क ना फिटिंगमध्ये सुद्धा गेलेलं होतं बाही बघा तुम्ही, आणि गळ्याला वर्क होतं फ्रंटला आणि बॅकला दोन्ही पण, आणि पूर्ण मध्ये पण असे स्टोन होते छोटे छोटे बनवलेले, आणि हे असे गळ्याला पण होतं। त्याचे गळे तयार करा, बाहीचे फिटिंगमध्ये आपल्याला कसे बदल करता येतील, हे सगळं नॉलेज आपण शिकून व्यवस्थित समजूनच आपण हे सगळं ब्लाऊज शिवत असतो। आणि त्यामध्ये आपल्याला हे वर्क ब्लाऊज असेल तर खूप जास्त मेहनत करावी लागते, म्हणजे थोडा वेळ पण जास्त लागतो। कधी प्रिन्स कट ब्लाऊज नाही झालं तर 1 टक्स करावं लागतं, कधी कटोरी नाही झालं तर 4 टक्स करावं लागतं। तर काही असे बरेचसे प्रॉब्लेम्स असतात, पण त्यांना काय काय सांगत बसावं, त्यांना वाटतं की झटपट होतंय, मग का वेळ लागतंय आणि का मग शिलाई पण जास्त घेतात। तर असं काही नसतं बरं, वेळ जे आहे खरं तेच आम्ही सांगतो। तर चला, एवढे ब्लाऊज शिवून झाले होते। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।